गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. गुरुवाक्य सांभाळावे. मानवांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्यापुढे आदर्श राहण्यासाठी ईश्वराने गुरूंचे रूप धारण केले, म्हणून आपण गुरु हेच देव मानतो. गुरुवाक्य हे प्रमाण मानून ते वाक्यसुद्धा परमेश्वराचेच आहे असे समजून त्याचे आचरण केले पाहिजे. आपल्या गुरूंचे आपण शिष्य आहोत असा अभिमान आपल्या मनात असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या मनातील सर्व संशय काढून टाका. तुमचे मन शुद्ध ठेवा. जो तुमचे मन निसंशय होईल तशी तुमच्यावर कृपा होईल. जोपर्यंत आपले मन स्थिर नाही तोपर्यंत आपले विचार स्थिर होऊ शकणार नाहीत. जोपर्यंत विचार स्थिर नाहीत तोपर्यंत प्रत्यक्ष आचरण आपण करू शकणार नाही. गुरुवाक्य हे शिष्याला अत्यंत महत्त्वाचे असते. शिष्याचे वागणे कसे असावे की माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझे गुरुवाक्य मी सांभाळू शकलो नाही तर शिष्य होण्यास मी पात्र नाही. गुरुवाक्यामध्ये असे एक श्रेष्ठत्व आहे की एकच वाक्य जेव्हा अनेक वेळा वाचू तेव्हा त्यातून आपल्याला योग्य अर्थ निघायला लागतात आणि त्या अर्थातून आपल्या मनाचा संशय नाहीसा होतो. गुरुवाक्यावर दृढभाव व विश्वास आहे अशाच शिष्यांना त्याची महती कळते. गुरुवाक्य आम्हाला वंद्य आहे किंवा गुरुवाक्ये ज्याप्रमाणे निघतील त्याप्रमाणे आम्ही तसे आचरण करीत आहोत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. गुरुवाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमानू सेवा वृद्धी पावविणार आपणू. श्री नृसिंह सरस्वती. मला गुरुवाक्य हे प्रमाण असून तेच माझं कामधेनू आहे आणि तीच माझी जीवनाची पूर्तता आहे. गुरुवाक्य असं असतं की याचे आपण चिंतन केले नाही, मनन स्मरण केले नाही तर आपल्याला त्यातून काहीही बोध होणार नाही. आपल्याला त्यातून बोध हवा असेल असं वाटत असेल तर हीच वाक्ये पुन्हा पुन्हा आठवावी लागतात. त्यांचं चिंतन केलं की त्यातून मनाला एक प्रकारचा आनंद निर्माण होतो आणि हा आनंद तुम्हा लोकांना कायम स्वरूपाचा आधार देईल. आपण गुरुवाक्याकडे लक्ष द्यावे, त्याचंच आचरण करावं. हे आचरता तुमचे कल्याण होईल आणि माझी भेट झाल्याचे सार्थक होईल. आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सांभाळून ठेवणे, त्यात वृद्धी करणे हे तुमचे काम आहे. गुरुवाक्याचे एक वैशिष्ट्य असते की अनेक वेळेला वाचले असता त्यातून निरनिराळे अर्थ निर्माण होतात. ते वाक्य समजायला आपली पात्रता वाढावी लागते. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.